नमस्कार मित्रांनो. तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आली आहे. जर तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र असाल तर आता कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत तुमच्या पात्र थकीत कर्जावर बँक व्याज आकारू शकणार नाही. तर नेमका हा शासन आदेश काय सांगतो, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आणि कोणत्या कालावधीसाठी व्याज माफ राहणार, संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक 1 जुलै 2026 रोजी हा शासन आदेश जारी केला आहे. हा आदेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 प्रभावीपणे राबवण्यासाठी काढण्यात आला आहे. तर या आदेशाची गरज का पडली, तर 2 जून 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाने कर्जमुक्ती योजनेस मंजुरी दिली. यानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले पात्र पीक कर्ज, 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर मग नवीन आदेश का काढावा लागला, तर शासनाने स्पष्ट केले आहे की कर्जमाफी देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. उदाहरणार्थ, बँकांकडून कर्ज माहिती अपलोड करणे, संगणकीय पडताळणी, अपात्र लाभार्थी वेगळे करणे, आधार प्रमाणीकरण, त्यानंतरच कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे शासनाने नमूद केले आहे. तर आता पाहूया सर्वात मोठा निर्णय. याच काळात जर बँकांनी व्याज आकारले तर शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल. म्हणून शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा OTSचा लाभ मिळणार आहे त्यांच्या पात्र थकीत कर्जावर 1 एप्रिल 2026 पासून प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत कोणतेही अतिरिक्त व्याज आकारायचे नाही. तर हा आदेश कोणाला लागू आहे, तर हा आदेश लागू आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की पात्र शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जावर व्याज आकारणी करू नये. तर कोणत्या कालावधीसाठी व्याज नाही, तर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. 1 एप्रिल 2026 पासून जोपर्यंत संबंधित शेतकऱ्याला कर्जमाफी किंवा OTSचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही तोपर्यंत पात्र थकीत रकमेवर व्याज आकारले जाणार नाही. तर शेतकऱ्यांनी काय करावे, जर तुम्ही या योजनेस पात्र असाल तर आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करा, बँकेने मागितलेली माहिती द्या, तुमच्या कर्ज खात्याची स्थिती तपासत राहा आणि कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले जात असल्यास संबंधित बँकेकडे शासन आदेशाचा संदर्भ देऊन विचारणा करा. तर मित्रांनो, या शासन आदेशामुळे हजारो पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना अतिरिक्त व्याजाचा भार पडणार नाही. म्हणून हा आदेश प्रत्येक पात्र शेतकऱ्याने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.